जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो। आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। स्पर्धा नॉलेज या टेलिग्राम चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करू शकता। तेथे आपण रोज नवीन पोलीस भरतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव घेत असतो आणि डेली चालू घडामोडीचे प्रश्न देखील घेत असतो। चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? तर बघा, पाचगणी सातारा जिल्ह्यातील पाचगणी हे शहर जॉन चेसस यांनी बसविले होते। पाचगणी या ठिकाणी टेबल लँड हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे। पुढील प्रश्न, महाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्र सपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे? तर बघा, महाबळेश्वर या ठिकाणी सर्वात उंचावर पॉईंट आर्थर सीट आहे। महाबळेश्वर या ठिकाणाहून 5 नद्यांचा उगम होतो। कृष्णा नदीचा उगम देखील महाबळेश्वरमधूनच होत असतो। पुढील प्रश्न, जयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिलेला नाही? तर बघा, रुक्मिणी स्वयंवर, यथार्थ दीपिका, सीता स्वयंवर आणि अपरोक्षानुभूती। तर बघा, ऑप्शन क्रमांक बी यथार्थ दीपिका। यथार्थ दीपिका हा वामन पंडित यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। भावार्थ दीपिका म्हणजे काय? ज्ञानेश्वरी, जो की ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे। पुढील प्रश्न, मुंबई नाशिक लोहमार्ग डॅश डॅश घाटातून गेला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी थळघाट। थळघाट याहून मुंबई नाशिक लोहमार्ग गेलेला आहे। पुढील प्रश्न, 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये डॅश डॅश या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी अनंत कानोरे यांनी कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता। पुढील प्रश्न, अलीकडे चर्चेत असलेले भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी पुणे। पुणे या ठिकाणी भीमा कोरेगाव हे ठिकाण आहे। पुणे तेथे काय उणे अशी पुण्याची ओळख आहे। पुढील प्रश्न बघा, वरिष्ठ श्रेणी ज्येष्ठतेनुसार योग्य चढता क्रम निवडा। तर बघा, ऑप्शन क्रमांक बी सहाय्यक पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस सब इन्स्पेक्टर, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर ज्यांना आपण PSI म्हणतो, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे API आणि पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे पोलीस निरीक्षक। पुढील प्रश्न बघा, भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? तर बघा, तेलंगणा या राज्याची सर्वात नवीन निर्मिती केली होती। तेलंगणा जेव्हा अस्तित्वात आले होते तेव्हा ते 29 नंबरचे राज्य बनले होते। जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यामुळे तेलंगणा हे 28वे राज्य गणले जाते। पुढील प्रश्न बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती बनले होते। पंडित जवाहरलाल नेहरू कोण होते? भारताचे पहिले पंतप्रधान होते। सी म्हणजे चक्रवर्ती राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले होते। पुढील प्रश्न, मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी 42.195 किलोमीटर इतके मॅरेथॉनचे अंतर असते। पुढील प्रश्न, महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? म्हणजे खेडेगावातील। तर बघा, ऑप्शन क्रमांक डी तलाठी। पुढील प्रश्न, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख डॅश डॅश असतात? तर कोण असतात? पोलीस अधीक्षक, ज्यांना आपण SP म्हणतो। पुढील प्रश्न, सन 1971च्या भारत पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते? तर बघा, जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झाला होता 1971 मध्ये तेव्हा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या। गरिबी हटाव हा नारा देखील इंदिरा गांधींनी दिला होता। पुढील प्रश्न, निफाड नाशिक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मस्थळ आहे? तर बघा, न्यायमूर्ती रानडे यांचे निफाड हे जन्मस्थळ आहे। पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी ज्योती निबंध हा महात्मा फुलेंनी लिहिलेला नाहीये। गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हे सर्व ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिले आहे। पुढील प्रश्न, विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी इगतपुरी या ठिकाणी आहे।
पुढील प्रश्न, बेडूक हा डॅश डॅश या वर्गातील प्राणी आहे. तर बघा उभयचर. उभयचर म्हणजे काय, जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यातही राहतात त्यांना आपण उभयचर असे म्हणत असतो. पुढील प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही, कारण DY चंद्रचूड हे भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना डॅश डॅश रंगाची शिधापत्रिका असते. तर पिवळ्या रंगाची शिधापत्रिका दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना देण्यात येते. पुढील प्रश्न, 1 GB मध्ये किती MB असते? तर 1 GB मध्ये 1024 MB असते. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजांसोबत नसणारा गट ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक डी सिद्दी जोहर, शाहिस्ते खान, अफजल खान हे त्यांच्या राजवटीत महाराजांबरोबर नव्हते. पुढील प्रश्न, भीम ॲपचे पूर्ण रूप काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक सी भारत इंटरफेस फॉर मनी. पुढील प्रश्न, जागतिक योग दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक सी 21 जून जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाची निवड थेट जनतेतून करण्यात येते? तर बघा आता सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यात येत असते. आधी सदस्यांमार्फत सरपंचाची निवड केली जात होते, जे की आता थेट जनतेमार्फत केली जाते. पुढील प्रश्न, सुकन्या समृद्धी खाते हे किती वर्षाखालील मुलांसाठी उघडता येते? तर बघा 10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते उघडता येते. पुढील प्रश्न, मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे? तर बघा मेक इन इंडिया याशी मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना संबंधित आहे. पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. पुढील प्रश्न, त्र्यंबक नाशिक येथे पुढील कुंभमेळावा कोणत्या वर्षी भरेल? तर 2027 साली नाशिक येथे कुंभमेळावा भरण्यात येईल, जो की दर 12 वर्षांनी भरला जातो. पुढील प्रश्न, कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक ए गोदावरी. गोदावरी या नदीत संतांची भूमी म्हणून संबोधले जाते. गोदावरी ही महाराष्ट्रात सर्वात लांबीची नदी आहे, ज्याची महाराष्ट्रात 668 किलोमीटर इतकी लांबी आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता? बघा कन्फ्युजन होऊ देऊ नका, किल्ला विचारला आहे आपला तर साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. आणि जर शिखर विचारलं तर कळसुबाई, ज्याची उंची 1646 किलोमीटर इतकी आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती खेळाडू व्यक्ती नाशिक जिल्ह्यातील नाही? तर ललिता बाबर ही खेळाडू नाशिक जिल्ह्यातील नाही आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी नाशिक जिल्ह्यातून वाहणारी कोणती नदी नाही? तर बघा गिरणा ही नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही. माफ करा, वैनगंगा ही नाशिक जिल्ह्यातनं वाहत नाही, कारण की वैनगंगा ही विदर्भातनं वाहत असते. पुढील प्रश्न, NH3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर बघा NH3 मुंबई आग्रा, जो की नाशिकहून जात असतो. NH3 क्रमांक मुंबई ते आग्रा, ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यासाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर बघा त्र्यंबक रोड नाशिक येथे पोलीस अधिकाऱ्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नावाने प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर बघा विंध्यगिरी या पर्वतात श्रवणबेळगोळ हे तीर्थस्थान आहे. पुढील प्रश्न, विश्वप्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा राहाता या तालुक्यात साई मंदिर प्रसिद्ध आहे. कोपरगाव तालुका शिर्डीमध्ये येत नाही. पुढील प्रश्न, शिवप्रसिद्ध शनिशिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा नेवासे या तालुक्यात शनिशिंगणापूर मंदिर आहे. पुढील प्रश्न, भारताची सुपर मॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण? तर सर्वांनाच माहिती आहे मेरी कॉम. पुढील प्रश्न, अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये येतो? तर अहमदनगर जिल्हा नाशिक या परिक्षेत्रामध्ये येत असतो. अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा गणला जातो.
अहमदनगर जिल्हा हे अवर्षणग्रस्त जिल्ह्यामध्ये मोडला जातो. विहिरींच्या प्रमाणात अहमदनगर जिल्हा अव्वल स्थानावर येत असतो. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर येतो? मी आताच सांगितलं, प्रथम क्रमांक हा अहमदनगर जिल्ह्याचा लागत असतो. पुढील प्रश्न, अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे? तर बघा, काकडी विमानतळ म्हणून प्रसिद्ध असलेलं शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यात एकमेव विमानतळ आहे, ज्यांना काकडी विमानतळ नावाने प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, सामाजिक कार्यकर्ते माननीय अण्णा हजारे कोणत्या गावाचे रहिवासी आहेत? तर राळेगण सिद्धी, पारनेर तालुका. पुढील प्रश्न, माळढोक काय आहे? तर माळढोक हा एक पक्षी आहे. पुढील प्रश्न, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते? तर चौंडी हे राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे गाव आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण अहमदनगरची प्रसिद्ध राज्यकर्ती होती? तर बघा, चांद बीबी, जे की चांद बीबीचा महल देखील अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न, अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला? तर अहमदनगरमध्ये अहमद निजामशाही यांनी हा किल्ला बांधला होता आणि अहमदनगरमध्ये निजामशाहींची राजवटी होती. पुढील प्रश्न, सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, गडचिरोली या ठिकाणी सुरजागड लोहखान आहे. पुढील प्रश्न बघा, गीत गोविंद पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर स्वामी जयदेव हे गीत गोविंद पुस्तकाचे लेखक आहेत. पुढील प्रश्न, उल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर गणित या क्षेत्राशी उल्फ पुरस्कार संबंधित आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर बघा, भारतातील सर्वात लांब नदी गंगा मानली जाते, ज्याची एकूण लांबी 2550 आहे आणि पात्राने विचारली तर ब्रह्मपुत्रा. पुढील प्रश्न, समृद्धी महामार्गाचा मार्ग कोणता? तर बघा, 701 किलोमीटर नागपूर ते मुंबई एकूण 10 जिल्ह्यातनं समृद्धी महामार्ग गेला आहे, ज्याला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देखील देण्यात आलं आहे. पुढील प्रश्न, बँकांची बँक कोणती आहे? तर बघा, RBI याला बँकेची बँक म्हणून संबोधले जाते. RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली होती आणि RBIचे राष्ट्रीयकरण 1949 रोजी झाले होते. पुढील प्रश्न, कैगा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा, कर्नाटक या राज्यात कैगा अणुऊर्जा प्रकल्प आहे. पुढील प्रश्न, जागतिक कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली 1 मे, जागतिक कामगार दिवस देखील त्या दिवशी साजरा केला जातो. 1 जुलैला GST दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेले एक्झाम्स वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्झाम्स वॉरियर हे पुस्तक लिहिले होते. पुढील प्रश्न, उज्ज्वला योजना कशाशी संबंधित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक C, महिला व मुलींच्या अनैतिक व्यापारांना आळा घालणे. पुढील प्रश्न, मालगुंडी डेज याचे लेखक कोण आहेत? तर RK नारायण यांनी मालगुंडी डेज हे पुस्तक लिहिले आहे. पुढील प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखा. नवीन नोटा मागील प्रतिमा. तर बघा, 2000ची नोट मंगळयान, 50 रुपयाची नोट रथ हम्पी, 500 रुपयाची नोट लाल किल्ला. वरील सर्व बरोबर आहे. पुढील प्रश्न, भाववाढीच्या तेजीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक C, सार्वजनिक कर्जात वाढ. पुढील प्रश्न, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली? तर विराज शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. पुढील प्रश्न, चांगदेव जे की जळगाव या ठिकाणी आहे, या तीर्थक्षेत्राजवळ कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे? तर तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम झाला आहे. तापी ही सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी मानली जाते. पुढील प्रश्न, खालील व्हॉइसरॉय त्यांच्या कार्यालयाच्या चढता क्रमाने लावा. तर बघा, त्यांचा कार्यकाळ ऑप्शन क्रमांक B, अ ब कड म्हणजे लॉर्ड कॅनिन, दुसरे लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन आणि लॉर्ड कर्झन. लॉर्ड कॅनिन हे भारताचे पहिले व्हॉइसरॉय होते. लॉर्ड रिपन यांनी काय केलं होतं? पहिले स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केली होती. लॉर्ड डफरिन 1885 यांच्या काळात राष्ट्रीय सभेची
म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती आणि लॉर्ड कर्झनच्या काळात 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली होती. पुढील प्रश्न, अहिल्याबाई योजनेचे खालीलपैकी मूळ उद्दिष्ट काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक डी, 5 ते 10वीच्या मुलींना बाहेरगावी शाळेत जाताना बस प्रवास मोफत देणे. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टानुसार कोणती भाषा भारतीय भाषा नाही? तर बघा इंग्रजी ही भाषा भारतीय भाषेमध्ये गणली जात नाही. पुढील प्रश्न, वसंतराव नाईक समितीने डॅश डॅश या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले. तर बघा जिल्हा परिषदेला वसंतराव नाईक समितीने अधिक प्राधान्य दिले होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही? तर बघा अमायलेज हे संप्रेरक नाही आहे. पुढील प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर खूप कॉमन प्रश्न आहे, यकृत. यकृत ही मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते. पुढील प्रश्न, जळगाव जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो? तर बघा 75 ते 80 सेंटीमीटर इतका पाऊस जळगाव जिल्ह्यात पडत असतो. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली या ठिकाणी पडत असतो, ज्याची सरासरी 750 सेंटीमीटर इतकी गणली जाते. आणि भारतात विचारला तर मिझोराम. पुढील प्रश्न, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधित विकार आहे? तर अल्झायमर हा मेंदू या संबंधित आहे. पुढील प्रश्न, सन 2011च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्याची साक्षरता अंदाजे किती टक्के आहे? तर 78% इतकी साक्षरता जळगाव जिल्ह्याची त्या काळी होती. पुढील प्रश्न बघा, जळगाव जिल्ह्याची सन 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती आहे? तर बघा 925 इतकं लिंग गुणोत्तर जळगाव जिल्ह्याचं होतं. पुढील प्रश्न, ॲनाटॉमी म्हणजे काय? तर बघा ऑप्शन क्रमांक बी, सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास म्हणजे ॲनाटॉमी होय. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही? तर बघा स्टेनलेस स्टील हे तांब्याचे संमिश्र नाही आहे. व्हिडिओ कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. चॅनलवरती अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.